नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, नवा दिवस नवी सुरुवात। तर आपण आज कुठे जाणार आहेत? तर आज आपण जाणार आहेत दमनला आणि पहिला स्टॉप घेतला आहे घरापासून तो चिखला बीचला। आणि आम्ही इकडे आज फर्स्ट फ्लाईट करणार आहेत। माहीत नाही आम्हाला नक्की, म्हणजे परफेक्ट उडवता नाही येत, बस आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि यानंतर आपण पुढे निघणार आहेत ते दमनला। तर बघूया। तर मित्रांनो, आता आमची इकडे ड्रोन उडवून पण झालेला आहे, सक्सेसफुली उडला आहे। ते पूर्णपैकी सगळं सेटअप मारलेलं आहे, गोप्रो आहे इकडे, पूर्ण सेटअप आहे। मित्रांनो, आता आम्ही सेकंड स्टॉप घेतला आहे, तो म्हणजे शिव पाणीपुरी। इकडे फर्स्ट स्टॉप आपण ड्रोन उडवायला घेतलेला आणि सेकंड स्टॉप आता नाश्ता करायला घेतलाय। तर बघूया, ऑर्डर करतो आणि पण खाऊया आणि पुढे आपली ट्रिप कंटिन्यू करूया, रोड ट्रिप। मित्रांनो, आता आम्ही शिव पाणीपुरी या म्हणजे दमनच्या बॉर्डरला आले आहेत, इकडून थोडंसंच लांब आहे। आणि आता आम्ही नाश्ता केला, ते म्हणजे मिसळपाव आणि मसाला डोसा। तर इकडे थोडंसं हे वॉटर पार्क वगैरे आहे, ते थोडं एक्सप्लोअर करूया आपण, कसं आहे तुम्हालाही दाखवतो मी। आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता जरा एक्सप्लोअर, इकडे गार्डन आहे, रेल्वे ट्रॅक आहे आणि मस्त असं वातावरणही झालं। वाजलेत ते म्हणजे 11 आणि बघूया आता, हे थोडं एक्सप्लोअर करूया आणि मग आपला पुढचा दमनचा प्रवास करूया। मित्रांनो, आता आपण गुजरात स्टेट मध्ये एंटर केलेला आहे आपण आणि आता आपला महाराष्ट्र हे सोडलेला आहे आणि फर्स्ट टाइम बाईकवर दुसऱ्या स्टेट मध्ये आलेले आहेत। तर हा वेगळाच एक्सपिरियन्स आहे, बघूया। तर आता जामपोराच्या मेन बीचवर आलेले आहेत, इकडे सगळे दुकाने आहेत आणि इकडे सगळे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत। मला इच्छुक असतील तर तुम्ही करू शकता। आणि इकडे दुकानं बघ किती आहेत, गोव्यासारखे इकडे स्पोर्ट्स आहेत, बनाना राईड, जेट स्की। तर मित्रांनो, जामपोरा बीचला आम्ही फिरले। तर आता आपण जामपोरा बीचला फिरले आणि आता आपण आले ते हर हर महादेव स्टॅच्यूकडे। तर ही मूर्ती खूप मोठी आहे, बघा किती सुंदर आहे। आणि आता आम्ही चालले ते बीचवर, इकडचं वातावरण बघा, धुकंच धुकं आहे, लांब बघितलं तर धुकं आहे।
आता आपण जाणार आहेत ते नेक्स्ट लोकेशनला, म्हणजेच लाईट हाऊस. आम्ही लाईट हाऊसला पोहोचले, पण आम्ही काय मध्ये गेलो नाही. लाईट हाऊसला बाहेरून बघितला. त्यानंतर आम्ही गेले ते म्हणजे जेट्टीला, आणि जेट्टीच्या एक्झॅक्ट समोर आहे ते म्हणजे मोती दमन. मोती दमन मध्ये शिरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते गव्हर्नमेंट हाऊस. इकडे प्री वेडिंग सुद्धा चालू असतात, आणि इकडे हे मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. कलरफुल वॉल्स आहेत. लाईट हाऊसला गेल्यानंतर इकडे हे असे मिनी गोवा वॉल्स आहेत. त्यानंतर मोती दमन फोर्टला. आता आपण मोती दमन फोर्टला आले. दिसत नाहीये, थोडं किल्ला टाईप दिसतंय. आणि हे जे पिंक पिंक दिसतंय ते मिनी गोवा वॉल, असं कलरफुल वॉल असं काहीतरी नाव दिलंय त्याला. तर आम्ही तिकडे शूटिंग केली नाही, पण तिकडे खूप सारे प्री वेडिंग चालले आहेत, ते तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल. कारण तिकडे खूप पोलीस वगैरे आहेत, तर आम्हाला ती रिस्क नको होती की व्हिडिओज वगैरेंची. त्यामुळे आम्ही तिकडे शूट नाही केलं, फक्त थोडेफार व्हिडिओज काढलेले तुम्ही बघितलेच. आणि आता आपण मोती दमन फोर्टला काय काम केलेलं दिसत नाही आहे, सगळं जुना काळातलं आहे असंच वाटतं. मस्तपैकी व्ह्यू बघा, इकडे मस्त नदी आहे. आणि हा एक दुसरा ब्लॉगर, आणि हा पूर्ण असा फोर्ट. इकडे असे जेट्टी आहे, इकडे सगळ्या बोटी लागलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. इकडे आय लव्ह दमन. मोती दमन फिरून झाल्यानंतर आम्ही गेले ते म्हणजे नानी दमनला. हे त्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे, आणि पूर्वीच्या काळात देखील कसे शिल्पकला केली तेही बघू शकतात. ही अशी नवीन दरवाजा तयार केलेला आहे. इकडे पूर्ण जेट्टी आहे, आणि इकडे कोणतं तरी मंदिर आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. नानी दमन मध्ये आपल्याला आल्यानंतर हे असं चर्च बघा, आणि ह्याची बांधकाम म्हणजे 1614 मध्ये बांधलेलं आहे. त्याची खासियत म्हणजे हा सागरी दुर्ग आहे. बघा, व्हिडिओसाठी काय काय करावं लागतंय. तिकडे समोर मोती दमन होतं, आणि आता आपण आलो आहेत ते नानी दमन फोर्टला आलेत. आणि इकडे काय असं स्पेशल नाही आहे बघण्यासारखं, तर नॉर्मल असे भिंती आहेत. नानी दमन नंतर आम्ही गेले ते म्हणजे देवका बीचला. पण तिकडे काही स्पेशल असं नाही, सगळे बीच हे दमनला सारखेच आहेत. आणि मला वाटलं होतं की काहीतरी वेगळं असेल, पण सगळीकडे सेमच आहे. मित्रांनो, क्वेरी देखील आले होते, पण इकडे त्यांनी अलाव नाही केलं. बोलतायत की आउटसाइडरला अलाव नाही केले. आणि इकडे क्वेरी लेकच्या इकडे सगळं मायनिंगचं आणि पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे. क्वेरी लेक नंतर आपण हायवेच्या ब्रिजने चाललो आहोत, आणि या ब्रिजवरून आपण नानी दमन फोर्टला गेलो होतो. तर मित्रांनो, आम्हाला दमनला काही खायला मिळालं नाही. तिकडे कुठे रेस्टॉरंट पण नव्हते, सगळे स्ट्रीट स्टॉल होते, तर ते आम्हाला खायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही काही पुढे काय खाल्लं नाही आहे. आता वाजलेत ते म्हणजे 3:30, आणि आम्हाला इकडे रस मिळाला आहे, ते पित आहेत आम्ही. आणि मग नंतर आपण महाराष्ट्रात जाऊनच आपलं जेवण जेवूया असं आम्ही ठरवलं. उसाचा रस पिऊन पण खूप बरं वाटलं. तर मित्रांनो,
खूप परिश्रम करून आता आम्ही महाराष्ट्रात आलेत. आम्ही डहाणू मध्ये हुसेन या नावाचं रेस्टॉरंट आहे, तिकडे थांबलेत जेवायला आणि वाजलेत ते म्हणजे 5 वाजता जेवायला बसलो आम्ही, कारण खूप भूक लागली आहे. त्यामुळे जेवूनच घरी जाणार असं आम्ही ठरवलं. आता जेवूया. टोमॅटो आलंय का लिंबू आणि जेवूया. तर आता आम्ही चिकन पहाडी टिक्का मागवलेला आहे. आमचं मेन कोर्स सुद्धा आलेलं आहे, गार्लिक नान आणि या रेस्टॉरंटची स्पेशल चिकन ग्रेव्ही आहे. मस्तपैकी आम्ही जेवलो आणि मग निघालो ते घराकडे. सूर्य मावळत होता आणि आम्ही मावळलो. तर मित्रांनो, फायनली सूर्य मावळत आहे आणि आपला चेहराही मावळत आहे. तसंच आपला व्लॉगही एंड होत आहे. आम्ही कमीत कमी गाडीवर 2 व्हीलरवर 200 किलोमीटर फिरलो. दमण टू बोईसर हे आम्ही 200 किलोमीटर फिरलो आणि ही ट्रिप 1 डे होती. खूप मजा आली आणि असंच नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत लवकरच. तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेवढं यावर्षी म्हणजे आपले जवळजवळ 500 सबस्क्रायबर होत आले आहेत, तर जेवढं होऊ शकेल तेवढं 500 सबस्क्रायबर करायला मदत करा. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.